एक सोसायटी लक्षवेधी आंदोलन दिव्यांगाच्या मुख्य मागणीसाठी आज अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी एक सोसायटी बारामती येथे बहुसंख्य प्रमाणामध्ये दिव्यांग उपलब्ध झालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय जी धर्मेंद्रजी सातव साहेब, पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष अनिताताई कदम, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष शरदजी जाधव साहेब, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे तालुका प्रमुख सुभाष अण्णा देवेकर असतील, सोमनाथ लवांडे असतील, फिरोज पठाण असतील, अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग हा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, 6,000 रुपये पेन्शन असेल, घरकुल योजना असेल, दिव्यांगांना ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये आरक्षण असेल, अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत, माननीय अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी हा दिव्यांगाचा विराट मोर्चा चालू आहे. अनेक तालुक्यांमधून दिव्यांग या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. शहराचे गुंडासाहेब असतील, त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे अध्यक्ष जिवंतात्या टोपे असतील, अशा प्रकारे तालुक्यातून जिल्ह्यातून हे दिव्यांग आपल्या मागणीसाठी एक सोसायटी अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी आलेले आहेत. अगदी शांतते प्रकारे या आंदोलनामध्ये दिव्यांग सहभाग घेऊन शांततेरीत्याने पार पडत आहेत. आपले आहे पश्चिम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय धर्मेंद्रजी सातव साहेब, तसेच दिव्यांगाचे हृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे लक्षवेधी आंदोलन झालेले आहे.